निसर्गाचं नंदनवन म्हणून कोकण याची ओळख आहे। थंडीमध्ये कोकणातला निसर्ग आणखीन बहरतं। सध्या तापमानाचा पारा हा खाली आलेला आहे। सध्या रत्नागिरी जिल्ह्यातला तापमानाचा पारा हा 17 ते 18 अंशावरती आलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या ग्रामीण भागामध्ये सध्या धुक्याची चादर पाहायला मिळते। उंच डोंगर सध्या या धुक्यामध्ये हरवलेले पाहायला मिळतात। उंच डोंगर सध्या धुक्याच्या कुशीत गेलेत की काय अशी सध्या परिस्थिती पाहायला मिळते आणि ग्रामीण भागातल्या नदीकाठचं चित्र सध्या आल्हाददायक बनलेलं पाहायला मिळतंय। जे नदीचं पाणी आहे त्यावरनं धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली पाहायला मिळते आणि पहाटेनंतर या ठिकाणी या नदीकाठचा नजारा जो आहे तो विलोभनीय आणि डोळ्यांना सुखावणारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण सध्या निवळी गावामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या या ठिकाणच्या नदी काठचं चित्र अत्यंत रोमहर्षक आणि या ठिकाणी आल्हाददायक पाहायला मिळत आहे। या नदीच्या पाण्यावरनं या ठिकाणी धुकं जे आहे ते हळूहळू पुढे जातं आहे। जसजसा सूर्य माथ्यावरती येतोय तसं हे धुकं या ठिकाणी या नदीच्या पाण्याबरोबर स्पर्धा करते की काय अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। वेगवेगळा निसर्ग हा कोकणामधल्या खेडेगावामध्ये पाहायला मिळतो आणि थंडीमध्ये हा निसर्ग सध्या बहरलेला आहे आणि तापमानाचा पारा खाली आल्यामुळं ग्रामीण भागातलं निसर्ग सौंदर्य जे आहे ते या ठिकाणी खुललेलं पाहायला मिळतंय। धुक्याचं प्रमाण जास्ती असल्यामुळं सध्या डोंगर रांगाही या धुक्यामध्ये हरवलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।